नमस्कार गाईज, मी मृणाल पाखरे. वेलकम टू माय चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आहे 1 तारीख, नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि मी माझी सुरुवात ही पहिल्या माझ्या ह्या ब्लॉग पासून करतेय, कारण माझे ब्लॉग हे कंटिन्यू नाहीयेत, तर मी नवीन वर्षापासून कंटिन्यू करते. आज बाहेर जाण्याचं कारण असं आहे की आज 1 तारीख आहे आणि जर ह्यांनी मला आज बाहेर घेऊन गेले तर याचा अर्थ का ते मला पूर्ण वर्षभर बाहेर फिरायला नेतील. कारण ह्यांनी जे मागचं वर्ष होतं आमच्या लग्नाचं ते मी कुठेच गेले नाहीये, घरातच आहे, घरातच आणि माझे क्लासेस वगैरे बस, बाकी कुठेच नेलेले नाहीये. त्यामुळे मी यांना खूप मागे लागली होती. 1 तारीख आहे आणि मला आज बाहेर जायचंच आहे, म्हणजे मी पूर्ण वर्षभर फिरत राहील. सो बघूया आता कुठे कुठे नेत आहे ते. चला तुम्ही पण माझ्यासोबत फिरायला. स्टँड पाशी जाणार आहे, माळेवाडी स्टँड पासून आपण कुठे जाणार आहे इथं. तुम्ही पागल का जरा? माळेवाड्यात जायचं आपल्याला गणपतीला, आणि गणपतीच्या नंतर टिळक रोड जवळ आहे की कापड बाजार जवळ आहे? बघा, झाली आमची वर्षाची सुरुवात. जाऊन डायरेक्ट घरी जाऊ शकतो ना. अरे पण आतमध्ये घुसायची गरजच नाही ना, असं मी म्हणतीये. नंतर आधी कापड बाजारात जायचं आणि मग इकडे जायचं. जाऊन डायरेक्ट बाहेर जाऊ ना घरी. पण कापड बाजार बंद होईल ना. नाही होत बंद. 9 वाजले होतो. आता आलोय आम्ही विशाल गणपतीला. पहिले घरातून निघल्या पहिले इकडे आलोय. बाबा गर्दी तर पण गर्दी भरपूर आहे, बाहेर पर्यंत लाईन. आत आलो एकदाचे तरी 1-1.5 तास आतमध्ये आलोय. हे आपल्या अहिल्यानगरचे ग्रामदैवत आहे. तुम्ही पण आमच्या सोबत दर्शन घ्या आणि नवीन वर्षाची सुरुवात करा. म्हणजे फायनली आमचं दर्शन झालंय आणि गर्दी बघितली होती तुम्ही किती जास्त गर्दी होती ते, पण तरी पण कसं बस दर्शन झालंय आमचं. आता आम्ही चाललोय कापड बाजारात काहीतरी शॉपिंग करायला. तशी शॉपिंग माझी इतक्या लवकर होतच नाही, मला काहीच आवडत नाही लवकर. हा आहे आपला कापड बाजार. आता तिथे खाऊ गल्ली सुरू झालेली आहे. कापड बाजारचा टायमिंग संपलेला आहे, कारण आम्ही आलोयच अशा टायमिंगला. त्यावेळेस आता बाजार सगळा उठतो आणि खाऊ गल्ली सुरू होते. खायचं तर काही नाहीये, मला इच्छा बिलकुल नाहीये खायची. ही आहे टॉप लाईन सगळी. 100-150 रुपये, 100-150 100, रुपये. 100, 150, 200, 300 असे सगळेच तिथे. पण आता काही बघायला नाही भेटणार आहे तुम्हाला, कारण सगळं बंद होत चाललं आता. थोडेफारच चालू आहे, मी बघते. असं इथून तर मला हे काही घेऊन तर देणार नाही. आम्ही आलोय विहानसाठी गिफ्ट घ्यायला. वाव, इतके सुंदर सुंदर टॉयज आहेत इथे का कन्फ्यूज झालो आम्ही का नेमकं काय घ्यायचं याला. मग आम्ही छान अशी मस्त अशी डान्सिंग कार घेतलेली आहे त्याच्यासाठी, पण ती बघायला तर नाही भेटत आहे आता. बघून झाली आमची, त्याच्यामुळे मी डायरेक्ट पॅक करून घेतली आहे. आता चला लवकर घरी, कारण ह्यांचा उपवास आहे. आमच्या मॅडमनी घेतलंय मनावर गाडी चालवायचं, म्हणली अहो तुम्हाला खूप थंडी वाजतीये. हो, मी मनावर घेतलं, मी कारण चालवते हेच गाडी. मला बोलले का आता थंडी भरपूर वेळ झाला मी गाडी खतरनाक चालवते, थंडी सो आहे. आता तू चालव. मी घेतली तर आहे गाडी, पण माझ्याच हातात हे झालंय. पोहोचलो बाबा एकदाचे. कॉलनीमध्ये एंटर केलंय आम्ही. बापरे, बघा कोणीच नाहीये बाहेर, कारण थंडीच एवढी आहे इथे, सगळीकडून शेती वगैरे. आलो आम्ही घरी. आता पटकन जेवण करतो. चलो गुड नाईट. फायनली आम्ही रूमवर आलोत. आता फ्रेश होते मस्त पैकी आणि स्लीप नाव. खूप जास्त थंडी आहे बाहेर आणि गारटले माझ्या अवतारावरून तर कळतच असेल ना. त्याच्यामुळे बाय 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 बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय अँड सी यू.